अकोल्यातील कावड उत्सव नियोजनाबाबत बैठक संपन्न। देशभरात नावलौकिक मिळवलेला कावड उत्सव श्रावण महिन्यात साजरा होत असून या लोकोत्सवादरम्यान कावड यात्रेच्या मार्गावर पथदिवे, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथके व आवश्यक सुविधा उभाराव्यात। सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करीत कावड उत्सव मंगलमय व उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडावा, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज दिले। कावड यात्रा नियोजनाबाबत विविध कावड मंडळांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी मीना यांच्या अध्यक्षतेत नियोजन भवनात झाली। यावेळी त्या बोलत होत्या। पोलीस अधीक्षक अर्चत चांडक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अने नवंदर, महापालिका आयुक्त सुनील लहाने, पालखी व कावड उत्सव समितीचे अध्यक्ष राजेश भारती, शिवभक्त मंडळचे अध्यक्ष सुनील गरड, पाप्पू मोरवाल, तरुण बघेरे, विठ्ठल गाडे, राजू बुंदेले, विजय जामनी, दिलीप नायसे, संतोष पांडे, गोपाल नागपुरे, चंद्रकांत सावजी, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कावड मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते। श्रीमती मीना म्हणाल्या की अकोल्यातील कावड उत्सवाला ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे। हा उत्सव संपूर्ण राज्याचा गौरव वाढवणारा असून उत्सवादरम्यान कावड मार्गांवर सीसीटीव्ही, ड्रोन कॅमेरे व जिल्हाधिकारी कार्यालयात 24 तास नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार आहे। कावड मार्गावर शिवभक्तांसाठी आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात येणार असून वैद्यकीय कक्ष कार्यरत राहणार आहेत। यासह अकोट मार्गावरून जलाभिषेकसाठी येणाऱ्या शिवभक्तांसाठी पुरेशा व्यवस्था करण्यात येणार असून श्रावण महिन्यातील कावड पालखी उत्सव व धारगड येथील यात्रा दरम्यान सर्व विभागांनी आवश्यक त्या सुविधा पुरवाव्यात। गांधीग्राम येथील घाटावरील कामे त्वरित पूर्ण करावी। मनपा आयुक्त लहाने म्हणाले की संपूर्ण कावड आरोग्य, अग्निशमन, वीज, पाणी पुरवठा तसेच अन्य आपत्कालीन सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील। जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नवंदर म्हणाले की कावड उत्सव काळामध्ये मनपा क्षेत्रात 10 रुग्णवाहिका व 10 आरोग्य पथके, अकोट मार्गावर 5 रुग्णवाहिका व आरोग्य पथके तसेच धारगड यात्रेसाठी आरोग्य पथके पूर्ण वेळ कार्यरत राहणार आहेत। पोलीस अधीक्षक चांडक म्हणाले की कावड उत्सव दरम्यान प्रत्येक कावड मंडळासाठी 24 तास पोलीस पथकाची नेमणूक करण्यात येणार आहे। उत्सवादरम्यान गांधीग्राम येथे येणाऱ्या शिवभक्तांसाठी उपहारगृह व पिण्याच्या पाण्याची दुकाने खुली राहतील। पार्किंग व्यवस्था करण्यासंदर्भात प्रशासनाकडून आवश्यक ती कारवाई केली जाईल। उत्सवादरम्यान सर्व शिवभक्तांनी सामंजस्याने कार्य करावे। लेझर लाईटचा कुठेही वापर होऊ नये याची काळजी घ्यावी। महिला कावड उत्सवासाठी महिला पोलीस पथक कार्यरत राहणार आहेत। यावेळी कावड उत्सव मंडळातील पदाधिकारी शिवभक्त यांनी विविध सूचना मांडल्या। श्रावण महिन्यात ऑगस्ट 17 रोजी पहिला श्रावण सोमवार, ऑगस्ट 24 रोजी दुसरा श्रावण सोमवार, ऑगस्ट 31 रोजी तिसरा श्रावण सोमवार श्री क्षेत्र धारगड यात्रा तसेच 7 सप्टेंबर रोजी चौथा श्रावण सोमवार असून या दिवशी अकोला शहर व ग्रामीण भागात कावड व पालखी मिरवणुका निघणार आहेत। या कालावधीत मोठ्या संख्येने शिवभक्त गांधीग्राम येथील पूर्णा नदी पात्राजवळ एकत्र येतात। मध्यरात्रीनंतर कावडधारी पूर्णा नदीचे पवित्र जल कावडीत भरून अकोला शहरातील श्री राजराजेश्वर मंदिरात नेऊन भगवान महादेवांच्या पिंडीवर जलाभिषेक करतात। कावड मिरवणुकीचा मार्ग आपातापा नाका, रेल्वे पूल, शिवाजी महाविद्यालय, अकोट स्टँड, मामा बेकरी, बियाणी चौक, कापाळा बाजार, सराफा लाईन, गांधी चौक, कोतवाली चौक, लोखंडी पूल, काळा मारुती टर्न, जय हिंद चौक ते श्री राजराजेश्वर मंदिर असा राहणार आहे।